तर लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। जुहू चौपाटीवर कचरा साफ करण्याचं काम वेगाने सुरू आहे। लवकरच स्वच्छ समुद्र किनारा पाहायला मिळणार आहे। लोकशाही मराठीचा सलग 42 दिवस रियालिटी चेक। जुहू चौपाटीच्या रियालिटी चेकचा आजचा 42वा दिवस आहे। लोकशाही मराठीच्या दररोजच्या बातमीनंतर काही प्रमाणात प्रशासनाला जाग आली आहे। महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या कामाला आता वेग आलाय, परंतु महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या आदेशाचं पालन मात्र होताना दिसत नाहीये। तर याच संदर्भात आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। तर स्नेहा, जुहू चौपाटीच्या स्वच्छतेच्या कामाला वेग आलेला आहे। लोकशाही मराठी सलग 42 दिवस रियालिटी चेक देते, काय माहिती आहे? अगदीच आपण पाहतोय लोकशाही मराठीच्या रिअलिटी चेकचा आजचा 42वा दिवस आहे। जुहू चौपाटीची आजची परिस्थिती पाहिली तर प्रशासनाकडून काम देखील सुरू आहे आणि याच कामाला वेग आलेला पाहायला मिळत आहे। कारण या मधल्या भागामध्ये कर्मचारी तैनात बसायचे, त्यांच्याकडून काम करण्यात येत नव्हतं, परंतु आता जर पाहिलं तर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी लक्ष देण्यात येत आहे, काम करण्यात येत आहे। परंतु पाहिलं तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी जे आदेश दिलेले होते की जुहू चौपाटीचं आत्मपरीक्षण करावं, त्याचप्रमाणे आवश्यक अशी लागणारी यंत्रणा असेल, मॅनपॉवर असेल, ती वाढवण्यात यावी असं महानगरपालिकेला आदेश दिलेले होते। परंतु तसं काहीच पाहायला मिळत नाहीये। तसंच त्यांनी आणखी काही आदेश दिलेले होते। त्यामध्ये जर पाहिलं तर जेव्हा सिद्धेश कदम यांनी जुहूच्या चौपाटीवरती पाहणी केलेली होती तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की या ठिकाणी फलक लावायला पाहिजेत, ज्यावरती सूचना असायला पाहिजेत की लोकांनी देखील या जुहू चौपाटीवरती कचरा टाकू नये, असे फलक देखील या ठिकाणी आता कुठेही पाहायला मिळत नाहीयेत। त्यामुळेच महानगरपालिकेकडून सिद्धेश कदम यांच्या आदेशाचं दुर्लक्ष करण्यात येते असं एकंदरीतच पाहायला मिळत आहे। परंतु जर इथली परिस्थिती पाहिली तर अगोदर प्रचंड प्रमाणामध्ये कचरा संपूर्ण जुहू चौपाटीच्या किनाऱ्यावरती पसरलेला पाहायला मिळत होता। आता जर पाहिलं तर काही प्रमाणात कचरा हा कमी झालेला आहे। यंत्रणा इथे सज्ज असते, तसंच कर्मचारी देखील याच ठिकाणी काम मोठ्या प्रमाणावरती करत असतात। परंतु सिद्धेश कदम यांनी जे आदेश दिलेले आहेत त्याचं कुठेतरी पालन होताना पाहायला मिळत नाहीये। याकडे सिद्धेश कदम यांच्याकडून पुन्हा भेट देण्यात येते का? महानगरपालिकेला आणखी काही आदेश देण्यात येत आहेत का? तसंच महानगरपालिका का त्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करते हे येत्या काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच स्नेहा, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।